नमस्कार. मी आनंद मारुती लोखंडे, राहणार सिद्धेश्वर नगर भाग 5, प्लॉट नंबर 206, मजरेवाडी, पोस्ट टिकेकरवाडी, सोलापूर. संपादक, मालक, प्रकाशक, मुद्रक मंथली विजयप्रताप आणि साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त, तसेच द डिजिटल मीडिया, शासन संवाद, द डिजिटल प्रेस आणि समाज पुढारी इत्यादी न्यूज पोर्टल चालवित आहे. आत्ताच मिळालेली माहिती अशी आहे की सध्या मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा समाजामध्ये कंडक्टर जे असतात त्यांच्याकडे तिकीट काढण्यासाठी जी मशीन आहे, अशा स्वरूपाची एक मशीन आहे की ज्या मशीनमधून लोकांच्या मनामध्ये विचार हे पाठवले जातात किंवा खोपसले जातात. तरी या बाबतीत सविस्तर माहिती अशी आहे की सदरच्या बाबतीत त्या मशीनला अटॅच होण्याकरिता म्हणून ट्रान्समीटरची आवश्यकता असते आणि मानवी मेंदू हा बायो ट्रान्समीटर अशा स्वरूपाचा तयार केला जातो आणि सदरचा मानवी किंवा माणूस हा बायो ट्रान्समीटर झाल्यानंतर सदरचा मानवी मेंदू हा त्या मशीनला जोडला जातो आणि आपल्या म्हणजेच ज्या व्यक्तीच्या किंवा समाजातील ज्या व्यक्तीला टार्गेट करावायचं आहे किंवा संपवायचं आहे, अशा व्यक्तीला त्या मशीनला जोडले जाते किंवा त्या व्यक्तीचा मेंदू बायो ट्रान्समीटर झालेला त्या मशीनला जोडला जातो आणि त्या मशीनद्वारे त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये विचार खोपसले जातात. या उलट इथं असंही आहे की मानवी मेंदूने जो विचार केलेला असेल किंवा ज्या व्यक्तीने विचार केलेला असेल त्या व्यक्तीचे सर्वच्या सर्व विचार क्षणार्धात त्याच्या मेंदूपटलावर जे विचार तयार होतात किंवा ज्या वेव्ज तयार होतात त्या वेव्ज लगेच ती मशीन कॅच करते आणि ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या मनात काय आलेलं आहे किंवा त्या व्यक्तीने काय विचार केला आहे हे मशीन धारण करणाऱ्या माणसाला लगेच समजते आहे. आणि मग टार्गेट केलेल्या व्यक्तीला म्हणजेच बायो ट्रान्समीटर करून मशीनला जोडलेल्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या डोक्यात जर असे विचार आले की बाजारात जाऊन आपण काही वस्तू आणायच्या आहेत आणि हा विचार केला की भाजी घ्यायची आहे, वांगी घ्यायची आहेत, बटाटे घ्यायचे आहेत, टमाटे घ्यायचे आहेत आणि किराणा भुसार भरायचा आहे, तर जी व्यक्ती ती मशीन धारण करते आहे ती व्यक्ती समाजामधले समाजाची मशीन, समाज मशीन अशा स्वरूपाचं एक संघटित गुन्हेगारी जो प्रकार आहे अशामधल्या सर्व व्यक्तींना मार्केटमध्ये, किराणा दुकानामध्ये, भाजीपाल्याच्या ठिकाणी आपल्या व्यक्ती ठेवून ही व्यक्ती आली की ह्या वस्तू त्याला द्यायच्या. म्हणजे त्यांनी दिलेल्याच वस्तू ह्या ज्या व्यक्तीला टार्गेट केलेला आहे किंवा बायो ट्रान्समीटर करून मशीनला जोडलेला आहे त्या व्यक्तीच्या खाण्यापाण्यात किंवा पाण्यात किंवा भुसारमालात काहीतरी रसायनं, जैविक आणि जैव इन्व्हॅडर्स म्हणजेच जीवजंतू अशा प्रकारचं काहीतरी मिसळून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या खाण्यात आणायचं आणि सदरच्या व्यक्तीचा मृत्यू झाला पाहिजे इतपत त्या मशीनचा वापर करून व्यक्तीला त्रास देण्याचं काम सदरच्या मशीन धारण करणाऱ्या व्यक्ती करीत आहेत. आणि यात हा प्रकार असाही आहे की सदरच्या मशीनचा केवळ माझ्याशी वापर होतो आहे असं नाही, समाजातील कित्येक लोकांच्या बाबतीत अशा स्वरूपाचा वापर त्या मशीनचा करून व्यक्तींना मृत केलं जात आहे आणि अशा मृत व्यक्तींचे अगोदरच विमे घेतलेले असतात. म्हणजे थोडक्यात की सर्व काही सेट करून एखाद्या व्यक्तीला उडवायचं आहे, कदाचित ते तारीखही डिक्लेअर करत असतील की या तारखेला या व्यक्तीला मी मारणार आहे किंवा उडवणार आहे आणि मग अशा व्यक्तींचे ज्यांना बायो ट्रान्समीटर केलेलं आहे, मला वाटतं राज्यातील नाही देशातील जवळपास सर्वच व्यक्तींना त्यांनी बायो ट्रान्समीटर केलेलं आहे. याकरिता सिलिकॉन किंवा जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात ह्या सगळ्या गोष्टी वेव्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन याशी निगडीत आहेत. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर किती होतात त्यानुसार आपल्या मेंदू पटलावरून किती वेव्ज बाहेर निघतात, कोणते विचार आहेत, कोणते थॉट्स आहेत, या सर्व गोष्टी ज्या व्यक्तीला बायो ट्रान्समीटर केलेला आहे त्याच्या मेंदूतील, त्याच्या मेंदू पटलावर असणारी सर्व माहिती ही त्या मशीनला अटॅच होते आणि ती मशीन ती माहिती ग्रास्प करते. थोडक्यात असंही आहे की ज्या व्यक्तीला बायो ट्रान्समीटर केलेला आहे अशा व्यक्ती जर
त्यांचे आर्थिक व्यवहार, बँकांचे व्यवहार, काही पासवर्ड, ईमेलचे पासवर्ड असे असतील तरीसुद्धा ते पासवर्ड त्या मशीनद्वारे मशीन धारण करणाऱ्या व्यक्तीला कळू शकतात आणि ती व्यक्ती आर्थिक गुन्हे, आर्थिक स्कॅम हे करू शकते किंवा त्या व्यक्तीच्या, ज्या व्यक्तीला बायो ट्रान्समिटर केलेलं आहे त्या व्यक्तीचे जे ATM कार्ड असतील त्याचा क्लोन करून त्या क्लोनचा वापर आणि त्याच्या मेंदूद्वारे मशीनकडे आलेला पासवर्ड ह्या गोष्टीचा वापर करून त्याच्या खात्यावरील पैसेही काढून घेत असतील. आणि असे गुन्हे हे साधारणपणे सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत न घडता मोठमोठे कारखानदार, व्यावसायिक इत्यादींच्या बाबतीत असे गुन्हे घडत असावेत. तसेच मोठमोठ्या कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा असे गुन्हे घडत असावेत. टेम्पल ट्रस्ट आहेत, मस्जिदी आहेत, चर्च आहे, गुरुद्वारा आहे, या सर्वांच्या खात्यावर असलेल्या रकमासुद्धा अशा स्वरूपाने तेथील कर्मचाऱ्यांना बायो ट्रान्समिटर करून त्यांच्याद्वारे त्यांचा ATMचा क्लोन करून आणि सदरच्या व्यक्ती ज्या मशीन धारण करतायत अशा त्यांच्याकडे आलेला पासवर्ड त्याचा वापर करून सदरच्या टेम्पल, मस्जिद, ट्रस्ट, गुरुद्वारा, चर्च इत्यादींच्या खात्यावर असलेल्या किंवा मोठमोठ्या कारखान्यांच्या मालकांच्या खात्यावर असलेल्या, कॉमर्स, चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या खात्यावर असलेल्या, शासनाच्या खात्यावर असलेल्या अशा मोठ्या रकमा हे गिळंकृत करीत असणार आहेत. किंवा ज्याला टार्गेट बनवायचं आहे किंवा ज्याला बायो ट्रान्समिटर केलेलं आहे त्याच्याच नावे खाते चालवून त्याच्यावर सदरच्या रकमा जमा करून सदरच्या व्यक्तीनेच हे गुन्हे केले आहेत अशा स्वरूपाचे काहीही न करता गुन्हेगार बनवण्याचं तंत्र या मशीनच्याद्वारे निश्चितपणे होत आहे. अशा मशीनला आळा घालण्याचं किंवा सदरची मशीन जप्त करून नागरिकांना निश्चितपणे चांगली अन्न, धान्य, पाणी इत्यादीची सोय उपलब्ध करून देणे हे गरजेचं आहे. या ठिकाणी मशीन तयार होतेच कसे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महामंडळाच्या जे कंडक्टर असतात त्यांच्याकडे जे तिकीट काढण्याचं मशीन असतं अशा स्वरूपाचा आकार असलेली ती मशीन आहे आणि सर्वच्या सर्व साधारणपणे त्या मशीनमधून त्यांचे थॉट्ससुद्धा ते बायो ट्रान्समिटर बनवलेल्या व्यक्तींच्या डोक्यात खुपसू शकतात. म्हणजे थोडक्यात असं आहे की आता आपण सध्या भाजपचं सरकार पाहतो आहोत. भाजपचं सरकार सगळीकडे दिवंडी पेटवत आहे. ई सरकार, ई सरकार असं हे त्यांचं ई सरकार आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींकडे सदरची मशीन असणार आहे किंवा अशा भरपूर मशीन्स असणार आहेत की ज्याला भारतातली जनता सगळी जोडली गेलेली असणार आहे. आणि म्हणून या बायो ट्रान्समिटर बनवलेल्या व्यक्तींच्या म्हणजेच संबंध भारत वर्षातील नागरिकांना बायो ट्रान्समिटर बनवून त्यांच्या डोक्यात भारतीय जनता पार्टी किती चांगलं काम करते आहे हे खुपसून किंवा मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीलाच मतदान केलं पाहिजे असे विचार नागरिकांच्या डोक्यात खुपसून सदरचे भारतीय जनता पार्टी म्हणजेच ई सरकार, इलेक्ट्रॉनिक सरकार हे सत्तेवर येत आहे. अशा सरकारचा भारतीय जनतेला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, उलट जनतेचा तोटाच आहे. ई ट्रान्समिटर म्हणजेच ज्या व्यक्तीला बायो ट्रान्समिटर बनवायचं आहे अशा व्यक्तीच्या आहारात कायमचं सिलिकॉन ठेवलं जातं. आपण ECG काढत असताना जो जेल वापरतो ते जेल सुद्धा पाण्यातून याच्यातून ते पोटात घातलं जातं आणि मग त्याचा सर्व शरीरभर वापर होतो. याच सोबत अँथ्रॅक्स सारखी पावडर ही मानवांच्या म्हणजे ज्याला बायो ट्रान्समिटर बनवलेलं आहे अशांच्या शरीरात घातली जाते की त्याचं शरीर आखडून जावं आणि त्याचं काम झाले असेल तर त्याला संपवून टाकायचं. अशा प्रकारचा हा उद्योग जे मशीन धारण करून करतायत आणि भारतीय जनतेला त्यांची इच्छा नसताना केवळ त्यांच्या डोक्यात विचार खुपसून भारतीय जनतेला बायो ट्रान्समिटर बनवून त्यांच्या डोक्यात भारतीय जनता पार्टीलाच मतदान व्हावे अशा स्वरूपाचे विचार खुपसून जनता पार्टी ही सत्तेत आलेली आहे. अशा भारतीय जनता पार्टीची हकालपट्टी ही निश्चितपणे करायला हवी. नागरिकांनी यावर एकच विचार करावा किंवा एक कृत्य करावं. ज्या व्यक्तींना म्हणजेच आता जवळपास सर्व भारतवर्षातील व्यक्तींना त्यांनी बायो ट्रान्समिटर बनवलेलं आहे अन्नामध्ये सिलिकॉन घालून, पाण्यामध्ये सिलिकॉन घालून. मग याकरिता एक उपाय आहे की आपल्या डोक्यात जे विचार येतात नेमकं त्या विचाराच्या विरोधात वागायचं. बाहेर कुठे जात असताना आपण कुठे जाणार आहोत याचा विचार सुद्धा साधा करायचा नाही. तसेच आपण मार्केटमधून काय आणणार आहोत याचा विचार सुद्धा घरी करावायचा नाही. मार्केटमध्ये सरळ जायचं आणि अचानकच आपल्याला ज्या वस्तू हव्या आहेत त्या घ्यायच्या. मग असं जर केलं तर सदरची मशीन धारण करणारे आणि त्यांचं संघटन हे सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही इजा पोहोचवू शकणार नाहीत
किंवा त्यांचे कोणतेही विचार हे जनतेला ज्यांनी बायो ट्रान्समीटर बनवलं आहे ते लोक त्या बायो ट्रान्समीटर असलेल्या किंवा झालेल्या व्यक्तीच्या डोक्यात विचार खुपसू शकणार नाहीत. थोडक्यात सांगायचं हे आहे की सदरचं सरकार हे बायो ट्रान्समीटर बनवून लोकांच्या डोक्यात विचार खुपसून आलेलं सरकार आहे. लोकांनी स्वतः या पक्षाला मतं दिलेली नाहीत, तर त्या मशीनद्वारे लोकांच्या मनामध्ये ते विचार स्प्रेड करून त्यावेळी तत्कालीन त्या डोक्यामध्ये विचार घातले की बीजेपीला वोटिंग व्हायलाच पाहिजे अशा स्वरूपाचे, आणि मग जनतेने ते वोटिंग केलं. कदाचित मी हे सांगत असताना मला मूर्खात काढलं जाईल, पण वास्तव हे सत्य आहे. आपण मार्केटमध्ये जाताना, बाजारात जाताना डोक्यात विचार कुठलाही घेऊ नका. कोणती वस्तू विकत घ्यायची आहे याचा विचार करू नका. डायरेक्ट मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या वस्तू घ्या, आणि आपल्या डोक्यात जे विचार येतात ते कायमचे अवॉइड करायला शिका. नेमकं काय, चांगलं काय, वाईट काय हे ओळखायला शिका, आणि मगच पुढची पावलं पुढे टाका. हा निश्चितपणे मी दिलेला संदेश आपल्या सर्वांना उपयोगी आणि मोलाचा ठरेल. माझ्याकडून दिलेला संदेश हा निश्चितपणे कोणालाही उपद्रवी ठरणार नाही हे निश्चित आहे. मात्र मोदी सरकारला आणि पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माझं एक विनंती आहे की अशा स्वरूपाच्या मशीन ह्या शासनाकडे केवळ आतंकवादी प्रवृत्ती जी आहे, आतंकवाद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आतंकवाद्यांना ओळखण्यासाठी हा केला जातो. माझ्या मते इलेक्ट्रॉनिक जे इलेक्ट्रोपॅथी आहे त्यामध्ये मानसशास्त्राचा जो विभाग आहे त्यामधली ही मशीन असण्याची शक्यता आहे. डिफेन्सची ही मशीन असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि जर डिफेन्सची ही मशीन असेल, भारत संरक्षण विभागाची ही जर मशीन असेल, तर ती मशीन बाहेर आली कशी आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत गेली कशी? थोडक्यात जर भारतीय जनता पार्टीने अशा मशीन बाजारात सोडल्या असतील, मार्केटमध्ये सोडल्या असतील, तर भारतीय जनता पार्टीवर उच्च न्यायालयाने या मशीनवर बंदी आणून जर अशा मशीन कोणी वापरत असेल तर त्यांना तत्काळ अटक करून हा देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरावा. कारण हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. लोकांना मूर्खात काढणं हा यातून प्रकार सिद्ध होतो. तर माझ्या सबंध भारतवासियांना ही विनंती आहे की आपण या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. फक्त एकच लक्षात घ्या की मशीनचा वापर करून जर आपल्या डोक्यात काही विचार खुपसले जात असतील तर त्या विचाराने वागू नका. आपल्या विचारावर पुन्हा विचार करा की आपण करतो हे योग्य आहे का, चांगलं आहे का, आणि तरच निर्णय घ्या. याचा अर्थ असा आहे की आपण जर सध्या घरात मी विचार केला की मार्केटमधून मला शेंगदाणे आणायचे आहेत, तर ती व्यक्ती जी मशीन धारण करते आहे, सामाजिक आणि संघटित गुन्हेगारी प्रवृत्तीची ती व्यक्ती, त्यांच्या व्यक्ती ज्या ठिकाणाहून मी शेंगदाणे घेणार आहे याचा विचार मी केलेला असल्यामुळे त्या शेंगदाणे विक्रेत्याच्या दुकानाच्या बाजूला थांबून त्या शेंगदाण्यावर नाही ते पदार्थ, रसायनं, जीवजंतू, विष्ठा, मूत्र अशा स्वरूपाचं काहीही टाकून सदरचे शेंगदाणे हे मला विकत दिले जाणार. यामुळं सर्वच, मला म्हणजे मलाच नाही तर भारतीय सर्व जनतेला अशा स्वरूपाचा त्रास देऊन पक्ष बदलण्याचा प्रकार आणि प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. याच्यावर निश्चितपणे आळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांनी घ्यावा, आणि याच्यावर कारवाई करण्याकरिता आदरणीय शरद पवार, आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे, राहुल गांधी यांनी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांना भेटून अशा स्वरूपाच्या मशीन जप्त करून त्यावर निश्चित कारवाई करावी. म्हणजेच सबंध भारतवर्षातील जी सामान्य जनता आहे, ज्यांचं वोटिंग स्वतःच्या विचारानं होईल, अशा विचारानं झालेलं सरकार हे निश्चितपणे भारतातलं आणि लोकशाही सरकार असेल. आणि भारतात याच गोष्टी जर केल्या तर लोकशाही नांदेल. अन्यथा अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही आणि एखाद्या पक्षाची मोनापल्ली झाल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात की घराणेशाही आम्ही संपवतो, 70 वर्षाची घाण आम्ही काढायला लागलो. तर हे वास्तव सर्व चुकीचं आहे. 70 वर्षाची घाण आपण काढत नाहीये. मशीन जी दिलेली आहे लोकांकडे, त्या मशीनच्या द्वारे लोकांच्या मनामध्ये विचार खुपसून आपण सत्तेवर आलेला आहात. त्यामुळेच तुम्हाला ई सरकार किंवा इलेक्ट्रॉनिक सरकार असं म्हणतात. याचा विचार आपण जास्तीत जास्त पद्धतीनं करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या विचारानं मतदान करण्याकरता प्रवृत्त करावं. मशीन बंद ठेवाव्यात हे निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी मी सांगू शकतो आणि मला सांगायचं आहे. यावर आपण विचार करावा. भारतीय जनतेनेही यावर विचार करावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.